की ऑन करायची. त्याला पीसीला बुटिंग टाइम घेतो, तो ॲप्लिकेशन रन करतो, ऑटो रन करतो. बरोबर. आपल्याला रन करायची गरज नाही. ॲप्लिकेशन झालं. त्यात तुम्हाला काय करायचं आता, एक कन्फर्म करायचं आहे एअर मिल AI आहे का तुमचा, तो आहे बरोबर. आत्ता फक्त बाकी काही कुठल्याही सेटिंगची चेंजची अथॉरिटी दिलेली नाही, कारण ऑपरेटर असतो इथं. त्यासाठी त्यांना फक्त इथं जायचं आहे, ऑपरेटर मोड सिलेक्ट करायचं, ओके म्हणायचं, करंट अथॉरिटी लेवल ऑपरेटर, ओके. ऑपरेटर म्हणायचं, स्टार्ट म्हणायचं ऑपरेटरला. हा इनिशियल टाईम घेतो, ऑन होतो. हा 100% झाला इथनं आपण जर ऑन करायचं आणि प्रोडक्ट पास करायचं. जर प्रोडक्ट डिफेक्ट दिसला तर तो स्टॉप होतो ऑटोमॅटिक. त्याला परत रिझ्यूम करायचं आणि चालू करायचं. मग का तो थांबला तर कशामुळं त्यांनी प्रोडक्ट पास केला. हा दिसतो आता, त्याला साईडला करून कुठं थांबला आहे, कुठं पॉईंट दिसतोय ते बघू शकता. मग तुम्ही तुमच्या मिल घेऊन त्या मिलमध्ये त्याच पॉईंटला काय आहे का बघू शकता. तुमच्या मिलमध्ये चेक करू शकता. इथं आयदर क्वालिटीला बाजूला काढून क्वालिटीला देऊ शकता तुम्ही. त्यानंतर परत तुम्हाला रिझ्यूम करायचं आहे. त्याला काढल्यानंतर आणि कन्व्हेन्स स्टार्ट करायचं, परत दुसरा प्रोडक्ट पास करायचा. जेव्हा स्टॉप करायचं आहे तेव्हा स्टॉप, येस स्टॉप झालं. आणि तुम्हाला मशीनला शटडाऊन करायचं असेल तर डायरेक्ट ऑफ नाही करायचं. मशीन शटडाऊन करताना एक प्रोसेस आहे, तर लॉग इन. हा पासवर्ड फक्त देऊ नका कुणाला, फक्त तुमच्याकडे असतो तो नेहमी, ओके. एक्स नंतर ही अथॉरिटीमध्ये, ह्या अथॉरिटीमध्ये तुम्हाला सगळे पॅरामीटर चेंज करायची परमिशन आहे. तर हा पासवर्ड इथं आहे आणि इथं ॲडिशनल हा ऑप्शन येतो. बरोबर. हा ऑप्शन ऑपरेटरला नव्हता, तर तुम्ही हा ऑप्शन क्लोज करून इथून क्लोज करायचा. शुअर वॉन्ट टू क्लोज, येस. आणि मग आपला PC जसं शटडाऊन करतो आपण तसं इथून शटडाऊन करायचं, ओके. आणि आता मी एक काय करतो, इथं आत्ता जो इंजिनियरनी लॉग इन केलं पासवर्ड टाकून क्लोज केला, ह्या डेस्कटॉपवरती आलो. मी आत्ता काय करतो, मी इथं D ड्राईव्हमध्ये इथं एनीडेस्कचं ॲप्लिकेशन टाकतो. एनीडेस्कचं जर समजा तुम्ही रन करताय आणि तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे, तर मला लगेच तिथून यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त इंजिनियरचा पासवर्ड टाकायचा, ते क्लोज करायचं, D ड्राईव्हमध्ये यायचं, ते ॲप्लिकेशन रन करायचं. पण तुम्हाला इथं USB लावायला लागेल, तुमचा मोबाईल कनेक्ट करायला लागेल आणि मोबाईलमधनं USB थ्रेटनिंग ऑन करायला लागेल. तर ह्याला इंटरनेट प्रोव्हाइड होईल तुमचं. आणि इथून एनीडेस्क रन केला, त्याचा IDचा मला फोटो दिला की मी तिथं बसून तुम्हाला कॉलवर गाईड करू शकतो, सेटिंग करून देऊ शकतो काय करायचे ते सगळं. तर मी आता इथं एक D ड्राईव्हमध्ये ॲप्लिकेशन टाकतो. ठीक आहे.